इथं आपण 2 चमचे तेल घेतले, त्यामध्ये 1 चमचे तूप घेतले. आपलं तूप छान गरम झाले. तेलामध्ये तूप वितळलं की त्यामध्ये जिरं, बारीक गॅस केला आहे मी. जिरं फुललं की त्यामध्ये टाकूया बडीशेप, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मिरची, तेजपत्त्याची पानं परतून घेऊया छान. छान परतून झालं की त्यामध्ये आलं आणि हिरव्या मिरच्या, आपण आलं किसून घेतलं. इथं हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायच्या. थोडासा गॅस मिडियम करते मी, बारीक गॅस ठेवला होता आपण कारण खडे मसाले जळतील म्हणून. त्यामध्ये टमाटे घालूया. इथं मी 2 टमाटे किसून घेतले. तर टमाटे छान परतून घ्यायचे. कच्चे टमाटे त्यामुळे परतायला थोडासा वेळ लागेल. चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यावर टमाटे पटकन शिजले जातात. इथं आपले टमाटे शिजून झालाय. त्यामध्ये आपण मसाले टाकूया. गरम मसाला पावडर, गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरी चालेल. थोडीशी हळद, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखटवाली मिरची पावडर. तिखटवाली तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे ते. एकदम थोडीशी टाकली मी आमचूर पावडर. मसाले छान मिक्स करून घेऊ. त्यावरती झाकण ठेवूया थोड्या वेळ. झाकण काढूया. आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. त्यामध्ये बटाटे टाकून घेऊ आणि ग्रेव्ही छान मिक्स करून घेऊया. इथे आपले बटाटे छान परतून झाले. त्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे, मिक्स करून घेणार आहे. छान कलर आला आपल्या भाजीला. गॅस मिडियम करणार आहे मी आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ आपण. झाकण काढूया. छान झाली आपली इथं भाजी, अगदी घट्ट झाले. त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करू. ही भाजी पुरीबरोबर खूप छान लागते, पण मी आज काय पुऱ्या नाही करणार. आम्ही चपातीबरोबरच खाणार आहे. तेलकट खायला नको म्हणतात घरातलं कोण, त्याच्यामुळे मी चपातीबरोबर खाणार आहे. तुम्ही नक्की पुरीबरोबर खाऊन बघा. इथं भाजी आपली तयार. पण गॅस बंद करू.